हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे। फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडलेला आहे। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मधून अपघाताआधीची महत्त्वपूर्ण माहिती समजणार आहे। फ्लाइट डेटा रेकॉर्डर मधून अपघाताआधी नेमकं काय घडलं हे कळू शकणार आहे। दोनपैकी एक ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, दुसऱ्याचा शोध सुरू आहे। ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघाताच्या कारणांचा उलगडा करणं आता सोपं होणार आहे। अपघात नेमका कसा झाला, अपघाताआधी नेमकं काय झालं हे सगळं या डेटामधून रिकव्हर करता येणार आहे। गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, कोणकोणती माहिती या ब्लॅक बॉक्स मधून आता स्पष्ट होऊ शकेल, काय काय कळू शकणार आहे? फ्लाइट डेटा रेकॉर्डर ज्याला आपण म्हणतो, ज्याला ब्लॅक बॉक्स हे नाव दिलं गेलं आहे, हे ब्लॅक बॉक्स खूप महत्त्वाचं डिव्हाइस असतं जे एअरक्राफ्टमध्ये इन्स्टॉल केलं जातं। 1947 साली हे ब्लॅक बॉक्स पहिल्यांदा कोणत्याही एअरक्राफ्टमध्ये इन्स्टॉल केलं गेलं होतं आणि त्यानंतरपासून हे एक एसेन्शियल डिव्हाइस झालेलं आहे। कारण यामध्ये जसं मी वाचतोय, या फ्लाईटचा सगळा डेटा असतो, ज्यामध्ये फ्लाईटचा पाथ, ज्या मार्गावर जात आहे, कॅबिन जे क्रूची ॲक्शन म्हणजे कॅप्टनने काय ॲक्शन घेतली, त्यासोबतच ऑल्टिट्यूड, एअर स्पीड, इंजिन संदर्भातली माहिती, या सगळ्या एअरक्राफ्टच्या फंक्शनिंग योग्यरित्या होत्या का नाही, कोणत्या पार्टमध्ये किंवा कोणत्या पॅरामीटर्समध्ये एअरक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला, विंग्स उघडल्या नाहीत, इंजिन फेलियर होतं, ऑल्टिट्यूड एअर स्पीडचा प्रॉब्लेम होता, ह्युमन एरर होतं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात। आता या ब्लॅक बॉक्सच्या मदतीनं ज्या 40 सेकंदाचा जो अंतर या एअरक्राफ्टनं पार केला होता, त्यामध्ये कुठं टेक्निकल ग्लिच आलं होतं, हे विमान कॅटस्ट्रॉफिकली लॉस करत खाली का आलं, यानं उडान का नाही भरली, या सगळ्या बाबींची माहिती या ब्लॅक बॉक्समध्ये असते, ज्यामध्ये ज्या क्रुशल जे पॅरामीटर्स असतात एअरक्राफ्टच्या किंवा फ्लाईंगच्या, त्याचा रेकॉर्डर हे असतं आणि ह्या डेटामधून कळेल की कुठे अडचण आली आणि कशामुळे हा अपघात झाला। यासोबतच दुसरं खूप महत्त्वाचं डिव्हाइस असतं ते म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। आता या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये क्रूच्या सगळ्या सिग्नल्स, त्यांनी केलेले सगळे डिस्ट्रेस कॉल, एटीसी सोबतचं कम्युनिकेशन, क्रूनं आत कोणते सिग्नल दिले होते, म्हणजेच कॅप्टन, फर्स्ट ऑफिसरनं कोणते सिग्नल एअरक्राफ्टच्या आत दिले, या सगळ्या बाबी या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये असतात। पायलटचा आवाज याच्यामध्ये असतो आणि म्हणून ह्या दोन महत्त्वाच्या बाबी किंवा हे महत्त्वाचे डिव्हाइस जे एअरक्राफ्टचे एसेन्शियल डिव्हाइस असतात, या दोघांना आता दोन्ही डिव्हाइस आता मिळालेले आहेत आणि म्हणून आता पुढे याचं इन्व्हेस्टिगेशन करणं खूप सोपं होऊ शकेल। याशिवाय या अपघातामध्ये एक महत्त्वाची बाब जी इन्व्हेस्टिगेटर्सला मदत म्हणून समोर होऊ शकते, तो म्हणजे व्हिडिओ। या एअरक्राफ्टच्या टेक ऑफ पासून ते क्रॅश होईपर्यंतचा व्हिडिओग्राफी आहे, व्हिडिओज आहेत। या व्हिडिओनं बऱ्याच गोष्टी इन्व्हेस्टिगेटर्सला क्लिअर होऊ शकतात, जे एक्सपर्ट्स आहेत, एव्हिएशन एक्सपर्ट्स, त्यांना क्लिअर होऊ शकतात की टेक ऑफ करताना काय स्पीड होती आणि टेक ऑफ केल्यानंतर किती सेकंडमध्ये याने ऑल्टिट्यूड लूज केलं, याने वर फ्लाय नाही करू शकलं आणि कॅटॅस्ट्रॉफिकली लॉस करते खाली कसं आलं। म्हणून व्हिडिओ, ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, या तीन महत्त्वाच्या बाबी, बरोबर आहे, हे तीन महत्त्वाचे पॉइंट्स आहेत आणि यातली कनेक्टिंग लिंक ज्यावेळी आपल्या सगळ्यांसमोर येईल तेव्हा हा अपघात नेमका कसा झाला, त्यामागची कारणं काय होती हे स्पष्ट होईल। गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि हवाई वाहतूक क्षेत्राचे तज्ज्ञ ग्रुप कॅप्टन विनायक देवधर सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। सध्याची महत्त्वाची अपडेट हीच की ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे। ब्लॅक बॉक्स मध्ये काय माहिती रेकॉर्ड होते, कशा पद्धतीने रेकॉर्ड होते, हे तर आपण काल सगळी चर्चा करतोच आहोत कालपासून, पण ब्लॅक बॉक्स मधली माहिती रिकव्हर कशी केली जाते, ती प्रोसिजर काय असते? ओके, हा ब्लॅक बॉक्स जो असतो